वडिलांच्या संपत्तीत मोठ्या मुलाचा पहिला हक्क असतो हे तुम्हीही ऐकलंय का? पण कायदा मात्र काहीतरी वेगळं सांगतो. चला समजून घेऊयात. नमस्कार, मी सेजल. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त थोरला मुलगा आहे म्हणून त्याला वडिलांच्या संपत्तीवरती कोणताही विशेष किंवा पूर्ण अधिकार मिळत नाही. आता संपत्ती स्वअर्जित आहे की वडिलोपार्जित हे महत्त्वाचं आहे. जर वडिलांनी स्वतःच्या कमाईमधून संपत्ती घेतली असेल तर त्यांच्या हयातीत त्यांना ती संपत्ती त्यांच्या इच्छेनुसार देण्याचा अधिकार आहे आणि वैध विल असेल तर त्यानुसार देखील संपत्ती जाऊ शकते. पण वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क आहे. 2005च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यातील सुधारणेनंतर मुलींना देखील मुलांप्रमाणे जन्मतः समान हक्क मिळतो आणि जर वडिलांचा मृत्यू विल न करता झाला तर लागू असलेल्या वारसा कायद्यानुसार पात्र कायदेशीर वारसांमध्ये संपत्तीचं वाटप होतं. फक्त मोठा मुलगा आहे म्हणून त्याला जास्त वाटा मिळत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क नसला तरी संविधानाच्या आर्टिकल 300A अंतर्गत तो कायदेशीर हक्क आहे. म्हणूनच मोठा मुलगा म्हणजे पूर्ण वारस हा कायदेशीर नियम नाही आहे. तुमच्या कुटुंबातील मालमत्ता वडिलोपार्जित आहे की स्वअर्जित आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे.